नागपंचमीची संपूर्ण माहिती, तिचे महत्त्व, मुहूर्त, यंदाची नागपंचमी कधी आहे, हे संपूर्ण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये ऐकायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 2026 सालची नागपंचमी सोमवार 17 ऑगस्ट रोजी आहे. श्रावण शुक्ल पंचमी तिथी 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:52 सुरू होऊन 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता समाप्त होते. नागपंचमीचे महत्त्व. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरा केला जाणारा महत्त्वाचा हिंदू सण आहे. या दिवशी नागदेवता आणि भगवान शिवाची भक्तिभावाने पूजा केली जाते. नाग हे भगवान शिवाशी तसेच निसर्गाशी जोडलेले पवित्र प्रतीक मानले जाते. नागपंचमीचा मुख्य संदेश असा मानला जातो की सर्व जीवसृष्टीचा आदर करावा आणि निसर्गाशी सहअस्तित्व राखावे. या दिवशी काय मान्यता आहेत? नागदेवतेची पूजा केल्याने कुटुंबाचे रक्षण होते अशी श्रद्धा आहे. भगवान शिवाची कृपा मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. सर्पदंशापासून संरक्षण मिळावे म्हणून नागदेवतेची प्रार्थना केली जाते. काही परंपरांमध्ये संतती सुख, वैवाहिक सुख आणि कौटुंबिक शांतीसाठी नागपूजा केली जाते. महाराष्ट्रात पंचमीला महिलांमध्ये विशेष उत्साह असतो. झोका, झिम्मा, फुगडी अशा पारंपरिक खेळांचीही परंपरा आहे. 2026 नागपंचमीचा शुभमुहूर्त. नागपंचमी सोमवार 17 ऑगस्ट 2026. पंचमी तिथी प्रारंभ 16 ऑगस्ट सायंकाळी 4:52. पंचमी तिथी समाप्त 17 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजता. नागपंचमी पूजा मुहूर्त सकाळी 6:04 ते 8:39 आहे. पूजा कालावधी सुमारे 2 तास 35 मिनिटे. मुहूर्त शहरानुसार काही मिनिटांनी बदलू शकतो, त्यामुळे स्थानिक पंचांगानुसार अंतिम वेळ पाहणे उत्तम आहे. नागपंचमीची पूजा कशी करावी? घरच्या घरी साधी पूजा करायची असल्यास सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. घरातील पूजास्थान करावे. नागदेवतेची प्रतिमा, चित्र किंवा मातीची नागप्रतिमा ठेवावी. हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करावीत. दूध, नैवेद्य, लाह्या किंवा बतासे अर्पण करण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात पुरणाच्या दिंडीचा नैवेद्य दाखवण्याचीही परंपरा आहे. कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि सर्व जीवांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. नागदेवतेची आरती करावी. भगवान शिवाची पूजा करून शिवलिंगावर जल अर्पण करावे. महत्त्वाची गोष्ट, प्रत्यक्ष सापाला दूध पाजण्याऐवजी नागदेवतेची प्रतिमा, चित्र यांची पूजा करणे अधिक सुरक्षित आहे. सापांना दूध पाजणे त्यांच्या आरोग्यासाठी योग्य नाही. नागपंचमीची प्रसिद्ध कथा. नागपंचमी संबंधित अनेक लोककथा प्रचलित आहेत. त्यापैकी एक प्रसिद्ध कथा अशी आहे. एका शेतकऱ्याला 2 मुलगे आणि 1 मुलगी होती. एके दिवशी सकाळी शेतात नांगरणी करत असताना नांगरामुळे नागिनीची पिल्ले मृत्युमुखी पडली. नागिनीने हे पाहून संतापाने शेतकऱ्याच्या कुटुंबाला दंश केला. शेतकऱ्याची मुलगी मात्र नागदेवतेची भक्त होती. तिने नागदेवतेची मनोभावे पूजा केली, प्रार्थना केली आणि आपल्या कुटुंबाच्या चुकीबद्दल क्षमा मागितली. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन नागदेवतेने तिच्या कुटुंबाला जीवदान दिले, अशी ही कथा सांगितली जाते. या कथेतून प्राणिमात्रांविषयी करुणा, निसर्गाचा आदर आणि अहिंसा यांचा संदेश दिला जातो. कोणत्या नागांची पूजा केली जाते? परंपरेनुसार अनंत, वासुकी, शेष, पक्द्य, कंबल, कार्कोटक, अश्वतर, धृतराष्ट्र, शंखपाल, कालिय आणि तक्षक अशा नागदेवतांची नावे घेतली जातात. प्रदेशानुसार परंपरा आणि नावांमध्ये थोडा फरक आढळतो. महाराष्ट्रातील नागपंचमी. महाराष्ट्रात नागपंचमीला विशेष सांस्कृतिक महत्त्व आहे. विशेषतः ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महिला आणि मुली पारंपरिक पोशाखात सजतात, झोके खेळतात, झिम्मा, फुगडी खेळतात आणि नागदेवतेची पूजा करतात.
नागपंचमीचा खरा संदेश. नागदेवतेची श्रद्धेने पूजा करा, पण जिवंत सापांना त्रास देऊ नका. निसर्ग आणि सर्व प्राणीमात्रांचे रक्षण करा. तुम्हाला हवे असल्यास मी पुढे नागपंचमीची आरती, मंत्र, नैवेद्य आणि पारंपरिक पद्धतीने पूजा करू शकता. नागपंचमी फक्त नागपूजा नाही, तर निसर्गाशी असलेलं आपलं नातं जपण्याचा दिवस असतो. श्रावणातील हिरवागार निसर्ग, मातीचा सुगंध, सणाचा उत्साह आणि घराघरात घुमणारे भक्तीचे स्वर अशा मंगल वातावरणात ही नागपंचमी येते. या दिवशी नागदेवतेची पूजा करून कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि संकटांपासून संरक्षणासाठी प्रार्थना केली जाते. भगवान शिवाच्या गळ्यातील नाग आपल्याला धैर्य, संयम आणि निसर्गाचा आदर करण्याचा संदेश देतो. नागपंचमीशी जोडलेली एक सुंदर कथा सांगते. मानवाच्या चुकीमुळे नागकुळाला झालेल्या दुःखाची जाणीव एका भक्त मुलीला झाली. तिच्या निस्सीम भक्तीने आणि प्रार्थनेने नागदेवता प्रसन्न झाले आणि तिच्या कुटुंबाला आशीर्वाद दिला. म्हणूनच या दिवशी नागदेवतेची पूजा करतात आणि मनात करुणा आणि कृतज्ञता ठेवली जाते. महाराष्ट्रात तर नागपंचमीला एक वेगळीच रंगत असते. हातावर मेहंदी, पारंपरिक साडी, झोके, झिम्मा, फुगडी, पुरणाच्या दिंडीचा नैवेद्य आणि नागदेवतेची भक्तिभावाने पूजा केली जाते. या सगळ्यातून आपल्या संस्कृतीची सुंदर झलक दिसते. नागपंचमीच्या दिवशी एकच, ज्याच्यापासून भीती वाटते त्याच्याही अस्तित्वाचा आदर करा, कारण निसर्गातील प्रत्येक जीवसृष्टी समतोल राखण्यात महत्त्वाचा आहे. नागदेवतेला नमन. हर हर महादेव. निसर्गाचे रक्षण करूया, जीवजीवावर प्रेम करूया. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.